सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। निवडणूक आयोगाची यंत्रणा पूर्णपणे पारदर्शक आहे। 2 दिवसांपूर्वीच काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातात, तर आज मतदान चालू असताना निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला जातो। मात्र एवढे दिवस असताना या गोष्टी तुम्ही आधी करायला पाहिजे होत्या। आता यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे। वोट चोरी, मतदान यंत्रे सुरक्षित नाहीत, यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे। आम्ही या सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्या मतपेट्या राखणार आहोत। निवडणूक आयोगाची यंत्रणा ही पूर्णपणे पारदर्शक आहे। 2 दिवसापूर्वी काही जिल्हा परिषद, काही नगर परिषदच्या निवडणुकी पुढे ढकलल्या जातात। आता आपण बघत असाल की आज मतदान चालू असताना निवडणुकीचा निकाल पुढे ढकलला जातोय। परंतु तुम्ही एवढे दिवस असताना तुम्ही आता ह्या गोष्टी केल्या पाहिजे होत्या की मतदान झाल्यावर केल्या पाहिजे, आधी केल्या पाहिजे होत्या। आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय, या आता वोट चोरी आहे, मतदान यंत्र सुरक्षित आहे, लोकांमध्ये संशय होतो। परंतु आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला करून आम्ही त्या मतपेट्या राखणार आहोत। मतपेट्यावर आमचं लक्ष राखणार आहे, यंत्रणेला कुठलंही हे करू देणार नाही। तुम्ही प्रसार माध्यमावरती व्हिडिओ देखील पोस्ट केलेला, ज्यामध्ये एकनाथ शिंदे होते, काय नेमकं म्हणत? नाही, खरं तर एकनाथ शिंदे रविवारी या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। मालूणमध्ये त्यांचा 2 तासाचा दौरा होता, एक सभा होती, आणि त्या सभेसाठी एवढ्या जरबाई कशाला होत्या म्हणून आम्ही तो व्हिडिओ पोस्ट केला। आणि त्यानंतरच रविवार आणि सोमवारी पैशाचं मोठ्या प्रमाणात वाटप झालं, त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ पोस्ट केला। निवडणूक आयोगाने त्याच्याकडे दखल घेतली। काल मालवणमध्ये देखील एक पैशांचे रोख पकडण्यात आले। पहिल्यापासून सांगतोय की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हेच लोक पैसे वाढायला होते, किलोमीटरने पैसे वाटले। आता बाबा परत कोणाला विचारलं, बाबा परत कोणाचे राईट आहे सांगितलं। त्यामुळे ह्याच लोकांनी पैसे या ठिकाणी वाटप केलेले आहेत आणि हेच लोक पैसे वाटप करतात। व्हिडिओ पोस्ट केला, व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर आता निलेश राणेंनी असं म्हटलंय की वैभव नाईक आता हे भाजपचे प्रवक्ते झालेले आहेत। एक प्रकारे भाजपच्या मुखातले शब्द आता वैभव नाईक बोलतायत। नाही, आता निलेश राणे याच भाजपबरोबर निवडून आलेले, त्यांना जर एवढी हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून घ्यावी। वैभव नाईक हे त्यावेळी तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते, एकनाथ शिंदेबरोबर, त्यावेळी सुद्धा मला एकनाथ शिंदेची ऑफर होती पण मी गेलो नाही। आज पण मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आहे, परंतु निलेश राणे निवडून दुसऱ्या पक्षात आले। रवींद्र चव्हाणांची किती लाल करत होते, आज किती काय करतायत हे लोकांसमोर आहे, व्हिडिओ समोर। त्यामुळे निलेश राणे मला शिकून आहे, त्यांची हिंमत असेल ते भाजपच्या तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडून लढवावी। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 91 75 11 0202 94 21 14 54 24 86 00 73 07 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।